सामाजिक कार्यकर्ता अंजलीताई दमानिया सध्या आमच्या सोबत आहे. ताई, कालच्या लाठीचार्ज नंतर आज पण जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. भारी संख्यामध्ये जे आंदोलनकारी आहे, युवक आहेत, ते तिथे पोहोचले आहेत. काय सांगणार? नाही, काल जे झालं ते मला वाटतं सगळ्यांनाच हलवून टाकणारी दृश्य होती काल. आणि ज्या पद्धतीने तिथे पोलिसांनी लाठीचार्ज केला, अमुक गोष्टी केल्या, अतिशय दुःख झालं. आणि कुठेतरी मला वाटतं हे चालू ठेवलंच पाहिजे. जर आपल्याला लोकशाही देशात जिवंत ठेवायची असेल तर अकाउंटेबिलिटी ही असलीच पाहिजे. आणि आता काल जर आपण बघितलं की आधी JP नड्डांनी भेटायला बोलवलं, 2 तास बसवून ठेवलं, 2 तासानंतर 10 मिनिटं दिली, ती मुलं जाऊन त्यांना परत 4 वाजता भेटली. सामाजिक कार्यकर्ता अंजलीताई दमानिया सध्या आमच्या सोबत आहे. ताई, काल दिल्लीमध्ये मोठं आंदोलन झालं होतं. लाठीचार्ज नंतर आज पण युवक तिथे जमले आहेत आणि आज पण मोठं आंदोलन सुरू आहे. कसं बघतात आणि काय सांगणार त्याच्यावर? नाही, मला तेच कळलंय की बरेच जण कालची दृश्य बघून आणि हलून निघाले आहेत आणि त्या सगळ्यांना वाटतंय की आपण तिथे पोचलंच पाहिजे. मला स्वतःला इतकं अस्वस्थ वाटतंय, कारण मी आत्ता याच महिन्यात 2दा जाऊन आली आहे दिल्लीला. आणि कुठेतरी वाटत होतं शुक्रवारच्या ऐवजी काल जायला हवं होतं, कारण खूप डोकं सुन्न झालंय ती तिथली दृश्य बघून. की तिथे महिलांवर, छोट्या छोट्या मुलांवर, छोट्या मुलींवर ज्या पद्धतीने लाठीचार्ज झाला, म्हणजे काही मी व्हिडिओज देखील TV9ला पाठवते, ते बघून डोकं सुन्न झालं की काय मागणी होती. आणि अशी कोण टेररिस्ट, ती पोरी होत्या का? ती छोटी छोटी 16 वर्षाची मुलं होती का? त्यांच्यावर पोलिसांनी इतक्या लाठ्या का मारल्या? म्हणजे काय, कोणाचे आदेश होते असे की त्यांना म्हणजे उठता बसता त्यांनी लाठ्या मारल्या? काही बेशुद्ध होऊन पडले. जवळजवळ 30 ते 40 लोकांची डोकी फुटली. इतके कोण अतिरेकी होते हे? आपल्याच देशातले आपलेच नागरिक होते. आणि काय मागणी करतायत ते? एक धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा का? कारण परत 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 जर या लीक्स होत आहेत, कोणाची अकाउंटेबिलिटी नको का? हा प्रश्न विचारू नये. याला काही आपण लोकशाही म्हणायची? तर माझं तर अक्षरशः मी सांगते ना, काल मला झाडून सगळ्या माध्यमांचे फोन आले. बोलायची इच्छा होत नव्हती मला, कारण काय बोलू? माझा संताप होत होता. आणि काल मला, म्हणजे त्याच्यानंतर काही माध्यमांनी दाखवलं की प्रोटेस्टर्सनी स्टोन पेल्टिंग केलं. प्रोटेस्टर्स कुठून आणणार स्टोन्स? म्हणजे आपण बघितलं, CJPनी सकाळी 6 वाजता त्यांनी ट्विट करून सांगितलं होतं की अचानकपणे एक ट्रक आणून इथे पार्क केला गेलाय, एक तुटली फुटलेली गाडी तिथे ठेवण्यात आली होती. म्हणजे कुठेतरी हे सगळं त्यांना फ्रेम करण्यासाठी केलं गेलं होतं, हे देखील दिसतंय. आणि मला खूप डिस्टर्बिंग झालंय हे सगळं, की किती कपटी डोके आहेत आपल्या देशात. म्हणजे लहान मुलांना सुद्धा आता तुम्ही सोडत नाही का? त्यांच्या विरुद्ध, सरकार विरुद्ध काही बोलू नये म्हणून? म्हणजे सरकार वाटेल ते करेल, वाटेल तसं वागेल, वाटेल तेवढा भ्रष्टाचार करेल आणि लोकांनी त्याच्यावर आवाज काढायचा नाही. काढला तर तुम्ही देशद्रोही, नाही काढला तर तुम्ही देशभक्त. ही कुठलं लॉजिक आहे हे मला कळत नाही. आणि देशात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढा हा द्यायलाच पाहिजे. यांनी दिलेला अतिशय लढा शांतपूर्ण होता. सकाळी त्यांना चलो संसद जे होतं, त्यांना काही संसद, ऑक्युपाय संसद नव्हता त्यांचा, चलो संसद होता. म्हणजे संसदपर्यंत जाऊन तिथल्या लोकांना प्रश्न विचारायचे होते की 22 दिवस झाले, 23 दिवस झाले, तुम्ही आम्हाला का भेटत नाहीये? का आमच्या या गोष्टींवर अंमल करत नाहीये? पण तसं होताना दिसलं नाहीये, म्हणून त्यांनी चलो संसद नारा दिला होता. मला वाटतं हे जे काल झालंय,
कुठच्याही अँगलनी योग्य झालेलं नाही. आज हजारोची संख्येने शेतकरी सध्या दिल्लीच्या दिशेने निघाले. तुम्हाला काय वाटतं, अजून मोठं आंदोलन होणार आहेत का दिल्ली? शेतकरीच नाही, जे 22 लाख स्टुडंट्स होते आणि त्यांचे आई बाबा होते, असं आपण म्हटलं तर 66 लाख लोकांनी तिथे पोचलं पाहिजे. आपल्यासारख्यांनी सगळ्यांनी तिथे पोचलं पाहिजे. आजच माझं एक कोर्टाचं महत्वाचं हिअरिंग आहे म्हणून मला थांबावं लागलं. माझं झाल्यानंतर दुपारच्या किंवा संध्याकाळच्या फ्लाईटनी मी सुद्धा दिल्लीला जाणार आहे. पण म्हणून मला प्रत्येकाला तेच सांगायचं आहे की या देशात फक्त हिंदू मुस्लिम बघू नका. फक्त भाजपनी केलेले जे राईट आहे त्याला राईट म्हणा आणि जे रॉंग आहे त्याला रॉंग म्हणा आणि प्रश्न विचारायला शिका. जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारणार नाही, सरकारच्या डोक्यात सत्तेचा माज जाईल आणि तो माज तोडून काढणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. पण सरकार का राजीनामा घेत नाहीये, याच्या मागचं कारण काही होऊ शकतात? कारण धर्मेंद्र प्रधान आणि त्यांचे वडील हे RSSचे होते आणि कुठेही आपण कोणाला उत्तर देणं हे दायित्व त्यांच्याकडे नसल्यामुळे ते आत्तापर्यंत म्हणजे काय 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 सोनं चिकटलंय त्या धर्मेंद्र प्रधानला, का त्याच्याकडनं राजीनामा घेण्यात येऊ नये. पण आम्हाला तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही, तुमच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देणार नाही. हा जो माज आलाय ना, हा माज उतरवणं गरजेचं आहे. आणि दुसरं की याच्या पुढे कोणीही अशा गोष्टी म्हणजे लक्ष दिलं नाही, काम केलं नाही, अकाउंटेबिलिटी ही आलीच पाहिजे. यासाठी आता सगळ्यांनी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. एक शेवटचा प्रश्न आहे की CGPच्या आंदोलनामध्ये अनेक राजकीय पक्षाचे नेते पण सहभागी झाले, तर कुठेतरी राजकारण पण चालू आहे का तिकडे? नाही, आता गेलं तरी प्रॉब्लेम, नाही गेलं तरी प्रॉब्लेम. म्हणजे राजकीय पक्ष गेले तर प्रॉब्लेम, नाही गेले तर विरोधी पक्ष जात का नाहीयेत असा प्रश्न विचारला जातो. तर मला असं वाटतं की राजकीय झेंडा बाजूला ठेवून जो येईल, अगदी भाजपाचा जरी आला की त्याला वाटत असेल जे योग्य होत आहे, तर प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक माणसानी पक्ष बाजूला ठेवून तिथे पोचायला हवं. सोनम वांचूकवर जसं प्रकारची उचलून घेऊन गेले, हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तो त्याच्यावर काय? ते 24 तारखेपर्यंत आपण बघितलं, जो माणूस 23 दिवस उपोषणावर बसला होता त्याला जरा पण विचारलं नाही आणि पडदे लावून त्यांना उचलून जबरदस्तीने घेऊन गेले. पण एवढं होऊन सुद्धा त्यांनी आणि त्यांच्या पत्नीनी जो स्टँड घेतला, इतका अप्रतिम स्टँड होता. आजपर्यंत त्या माणसांनी कुठलंही IV घेतलं नाहीये, कुठलेही उपचार घेतले नाहीयेत. मग असं काय कारण होतं की त्यांना फोर्सनी घेऊन गेले? आज एवढंच नाही, मी आता ऐकतेय की सफदरजंग हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनी एक याचिका म्हणजे त्यांनी अपील केलंय की त्यांना म्हणजे खरंच काही झालं नसेल तेव्हाच सफदरजंगचे डॉक्टर्स असं म्हणतायत की त्यांना अगेन्स्ट मेडिकल ट्रीटमेंट, अगेन्स्ट मेडिकल ॲडवाईस ट्रान्सफर करण्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, असं आज अपील सफदरजंगच्या डॉक्टर्सनी दिलंय. हे बघून कळतंच आहे की हे फोर्स फक्त सरकारने केलंय का, तर हे आंदोलन मोडून काढायचं होतं, या मुलांना तोडून काढायचं होतं, म्हणूनच केलं गेलंय. तुम्ही परत दिल्लीला जाणार? आज संध्याकाळी मी जाण्याचा तोच प्रयत्न करते. आज फक्त माझं कोर्टाचं हिअरिंग आहे, त्या झाल्यानंतर मी ठरवेन. कारण परत जर उद्या ठेवलं तर प्रॉब्लेम होईल, नाही तर मात्र आज जाणारच आहे मी. व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.